नमस्कार. नमस्कार. नाव काय? माझं नाव सुशांत शाजी तुपसुंदरे. मी प्रभाग क्रमांक 11 मधून आहे. हा. आता कसं आहे, हवा कोणाच आहे प्रभाग? मनोजदादा सरगरज. का हो, मनोज दादा का? मनोजदादा एक असं व्यक्तिमत्व आहे काय की कोणी कोणताही माणूस असू दे, हा. एक फोन लावला म्हणजे त्यांनी एका फोनामध्ये सगळं काम करतात. आता एकीकडे काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला तुमचा प्रभाग आहे आणि हर्षवर्धन पाटील जे वसंतदादाच्या कुटुंबातले आहेत आणि त्यांच्या मोहर निभाव लागेल का? नाही, एकतर्फे मनोज साहेब हे त्यांच्या मार्फतच निकाल लागणार. त्यांच्या बाजूने पारडामध्ये वातावरण चांगला एक नंबर आहे हर्षबाबाचं. बर. काय प्रश्न आहेत वार्डाचे आणि सोडवतील का? हो, सोडणार नक्की, 100% सोडणार. कारण शिकलेले आहेत, एज्युकेटेड आहेत, चांगले. 100% आपल्याला साथ मिळेल त्यांचा. पहिले नगरसेवक आणि आताचे उमेदवार काय फरक आहे यामध्ये? नवीन आता कसं आहे, पहिल्याच्या उमेदवारापेक्षा आता कसं आहे, नवीन पिढी आहे आणि शिकलेले आहेत ज्यादा तर, आणि ज्यादा युवा पिढीला घेऊन चालण्यासारखं आहे. आणि तुमची जी बी समस्या आहेत, जी बी कामं आहेत, तिने 100% काम करणार आहे आपले. आता काय प्रश्न होते आणि आता काय सुटलेत? गल्लीतले कसे जे जे प्रॉब्लेम आहेत, जे गुन्हेगार क्षेत्रातले म्हणा किंवा काय गल्लीतले समस्या असतील म्हणा, ते सगळे करायला आलेत काम. कारखान्यामध्ये जे रूम मध्ये जे गुन्हेगार क्षेत्राचे काम होत होते ते यशबाबांनी पाडून सगळं हे क्लिअर केलेलं आहे सगळं. गुन्हेगारी वाढायला लागल्या असं लोक म्हणतायत. हा, लोक म्हणतात गुन्हेगारी वाढलेल्या म्हणालेत लोक भरपूर. ते कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे आमचा सगळ्यांचा. पण एक तुमच्यावर ठपका ठेवला जातो हर्षवर्धन बाबा की घराणेशाहीतला उमेदवार आहे. ते म्हणणारच की हो. कसं आहे, चांगला माणूस बाहेर पडले की बोलणारे ढेग असतात. त्या लोकांकडे ऐकून आम्ही मागे सरणार नाही. आम्ही काय असेल ते पुढे पाऊल टाकणार आहे सगळं. आपल्या प्रभागामध्ये कसं वातावरण? जोरात आहे वातावरण. यश बाबाचं वातावरण एक नंबर आहे वातावरण. सगळी लोक घरात येऊन साथ द्यायला आहेत, सगळे बाहेर पडायला आहेत आणि सगळे येऊन यश बाबा सगळं चालला फिरायला आहेत सगळे. आम्ही फोन लावला का नाही साहेबाला, केव्हाही फोन लावू दे. कुठल्या साहेबांना? मनोज साहेबांना. हा. ते लगेच आमच्या गाडीचं काम कुठलं असलं, काय झालं, हा. ते गाडी कुठे पकडली असली, काय झालं तरी मनोज साहेबाच्या फोनवर आमची गाडी सुटते. म्हणजे कामाचा माणूस आहे. हा. आता एकीकडे वसंतदादांचा पंतो आहे. काय नाही त्यांचा आमचा काही संबंध नाही. फक्त आमचं मनोज साहेबांचा तेवढा विषय आहे. ह्या वेळेस काँग्रेस का भाजप? बीजेपी, हिंदू राष्ट्र. नमस्कार. नमस्कार. कुठल्या प्रभागातून येत आहे तुम्ही? 11 नंबर प्रभाग. युवक म्हणून काय तुमच्या अपेक्षा आहेत? आता जे उमेदवार उभे आहेत, हा. आता जे हर्षवर्धन पाटील आहेत हा. ते पण आमच्याच वयातले आहेत. एक 24-25 वयोगटातले आहेत आणि त्यांनी जे मुद्दे मांडलेत आता, की म्हणजे जे त्यांचा प्रचाराच्या बघतोय आम्ही, तर ते म्हणतात की आम्ही रोजगारावरती जास्त फोकस करू, परत जे गटारीचा वगैरे मुद्दा आहे किंवा काही, ते सगळ्या गोष्टीवर ते बोलतात. आणि खरं ते आता गरज आहे सगळीकडे. कारण इथून मागचं पण बघितलं ना, तर जे उमेदवार म्हणजे आता परत उभे आहेत ते आधी नगरसेवक होतेच इथं, पण त्यावेळेस ते पण आता सेम मुद्दे म्हणतात की आम्ही गटारी वगैरे करू. मग पहिल्या 5 वर्षात काय केलं? तो पण एक मुद्दा होतोय ना. आणि आता तरुण नेतृत्वाला जर संधी भेटते आणि त्यांचं जर एवढं शिकून आले, त्यांच्याकडे पर्याय होता की दुसऱ्या व्यवसायात वगैरे करायचं, पण त्यांनी परत जनसेवेच्या ह्यातच ते जायचं म्हणतात. त्यांच्यावरती घराणेशाहीचा ठपका ठेवला जातोय. घराणेशाहीचा ठपका ठेवला जातोय. आता बघा, त्यांची ही 4थी पिढी आहे. त्यांच्या पंजोबांपासून सांगलीचा विकास त्यांनीच केलेला आहे. आजचा कारखाना असेल किंवा जे भरपूर गोष्टी सगळ्या इथे सांगलीत झालेल्या आहेत, या सगळ्या गोष्टी त्यांच्याच घराण्याने केलेल्या आहेत ना. आज त्यांना संधी भेटली तर ते पण आश्वासन नाही देत आहेत, ते प्रॉमिस करतात लोकांना की आम्ही हे करणारच आहे. हा एक महत्वाचा मुद्दा. आणि तरुणांसाठी महत्वाचा काही विकास असेल आणि जर नोकरी वगैरे त्यांना भेटली तर ते गुन्हेगारीच्या मार्गाला जाणारच नाहीत ना. आज संजयनगर सारख्या भागाचं नाव बदनाम झाले याच प्रभागातल्या. ते काय म्हणतात की बाबा इकडे गुन्हेगारीच जास्त हे झाले, मुलांचे पण लग्न होत नाहीत, अशी परिस्थिती आलेली आहे. मग 30-30 वर्षाचे नवरदेव झाले, त्यांचे लग्न होत नाहीत. पण आज त्याच्यावरती उत्तर काय देतोय माणूस की मी रोजगारच दिला किंवा मी त्याच्यासाठी प्रयत्न केले, अपॉर्च्युनिटीज आणल्या, तर हे युवक म्हणून तुम्ही कोणाच्या पाठीमागे? भाजप, 100% काँग्रेस? इथं विषय पक्षाचा किंवा नाही, इथं विषय त्या नेतृत्वाचा आहे. आणि तुम्ही घराणेशाही म्हणताय ना, तर घराणेशाहीचा मुद्दा नाही. आज विशाल काकांनी सुद्धा समजा ते होते उभे त्या टायमाला ते अपक्ष लढले आणि तरी लाखाच्या फरकाने निवडून आले. तर कामच माणसाचं दिसतंय ना इथं. आज हर्षवर्धन पाटील पण थांबले तर ते कामाविषयीच बोलतात. हा महत्वाचा मुद्दा आहे. कोण निवडून येतील? हर्षवर्धन पाटील फिक्स आणि चांगल्या फरकाने येणार निवडून. काय आपलं मन शिवाजी खरात प्रभाग क्रमांक 11. कसं, कोणाची हवा आहे इथं? मनोज दादा सरगर. का हो, विकास काम केलीत का? विकास काम त्यांनी भरपूर केलेले आहेत. हा. त्यामुळे त्यांनी जे निवडून हा. ते हर्षवर्धन पाटील उमेदवार आहेत,
काँग्रेसचा बालेकिल्ला आहे ह्यो. त्याला काय आपण बोलता येत नाही, वाईट म्हणून काय बोलता येत नाही आपल्याला. हा होय. पण मनोज दादा सरगर ही 100% येणार. हा मनोज दादा सरगर, संजू कांबळे हा ही आपली सीट आहे. हे दोघेही येणार निवडून. ठीक आहे. नमस्कार. प्रभाग क्रमांक किती आहे तुमचा? 11 नंबर. काय वाटतं कशी स्थिती आहे तिथं? आता इथं आम्ही बघतोय जर काँग्रेसचे उमेदवार जरा बऱ्यापैकी दिसतात, सुशिक्षित. भाजपचे अशिक्षित आहेत असं असं आम्ही काय बोलू शकत हे नाही, पण भाजपची जी आहेत ती जरा वेगळ्या वर्तीची लोक आहेत. वेगळं म्हणजे कशा? वेगळ्या म्हणजे काय, त्याची दहशतीची पोरं फिरून देणे नाही किंवा काय करून देणे नाही, म्हणजे असं हे करतात. आता कसं म्हणजे आता कोण आम्ही- निवडून येईल असं तुम्हाला वाटतंय? तिथं काँग्रेस पक्ष येणार नाही 40 सीटा. काँग्रेस कायम बालेकिल्ला राहिलाय. होय. हे काय कारण आहे की बाबा कायम काँग्रेस इथे येते तर निवडून? कारण म्हणजे वसंतदादाचे घर आहे तर त्याच्यामुळं, त्याच्यानंतर खासदार विशाल पाटील आहेत, त्याच्यामुळे बऱ्यापैकी कायम इथं काँग्रेस पक्षाच्या सीट आहेत. ह्यांच्यावरती हर्षवर्धन बाबांवरती घराणेशाहीचा ठपका ठेवला जातोय. ते काही नेहमीच आहे त्यांचं, पण जे कामाची पद्धत आता हर्षवर्धन दादांनी जी घेतली होती ते बऱ्यापैकी त्यांनी ते हे करतात. ही तर काँग्रेसच. तिथं काँग्रेस. ओके. कुठली गल्ली आहे ही? हे चिंतामण नगर मधले कलानगर हे आहे, चिंतामण नगर ही हाऊसिंग सोसायटी आहे. काय नाव आपलं? संभाजी अकराम पाटील. कुठे इथलंच आहे का? हो, इथलंच आहे. प्रभाग क्रमांक 11 मध्ये कोणाची हवा आहे? मनोज साहेब, हा? मनोज सरकर साहेब, कसं वातावरण? 1 नंबर. ते म्हणतात की संजयनगर मध्ये गुन्हेगारी वाढल्या त्यांच्या. चुकीचं बोलतात ते. 1 नंबर वातावरण, 1 नंबर. ते साहेब आल्यापासून गुन्हेगार मोडले गेलेले आहे. हर्षवर्धन पाटील एक उमेदवार तगडे आहेत काँग्रेसकडनं, निभाव लागेल का त्यांच्यामुळे? नाही, गरीबाचं पोरं गरीबाला आम्ही टाकणार आहे. गरीबाच्या पोराला मतदान. सोनं चमचे घेऊन आम्ही टाकणार नाही. मग त्यांना एक असं करा, त्यांना सांगा ग्रामपंचायतला उभा राहा म्हणून त्यांना, कोणाला? हर्षवर्धन पाटील. पाटलांना. ते राहिले त्यांच्याकडे पद, तेवढं ग्रामपंचायत तेवढं ठेवा आणि घ्या, झडपले थांबा. आमचे गरीबाचं पोरगा आहे हमाल. गरीबाच्या पोराला तुम्ही मत देणार? हो, गरीब. कशी स्थिती आहे वार्डामध्ये आपल्या? वार्डामध्ये स्थिती म्हटलं तर इथं लोकांचे प्रॉब्लेम भरपूर आहेत. जसं की गुन्हेगारी, महिला सुरक्षीकरण, असे बरेच प्रश्न आहेत. पण ते कसं हे मार्गी लावण्याचं काम मला असं वाटतंय की हर्षवर्धन दादा पाटील हे व्यवस्थितपणे करू शकतील. काँग्रेसच्या पॅनेलकडून हे काम नक्की होईल अशी आम्हाला आशा आहे. कारण ते कसं बाहेर परदेशात शिकून आलेत, इथं कसं सुधारणा करायची, आपला प्रभाग कसा विकसित करायचा हे त्यांना माहीत आहे. यासाठी ते नक्की प्रयत्न करतील. पण त्यांच्यावरती एक ठपका ठेवला जातो की घराणेशाहीचा व्यक्ती आहे. तुम्ही कसं हा नाही, घराणेशाहीचा व्यक्ती असेल तर त्यांचं शिक्षण भरपूर झालेलं आहे, त्यांनी एखादा व्यवसाय केला असता किंवा एखादी नोकरी केली असती, पण त्यांनी ते सगळं सोडून त्यांनी समाजकार्य स्वीकारले. यातच सगळं आलं. प्रभागाचे काय प्रश्न आहेत आणि कसे सोडवतील ते? प्रभागाचे प्रश्न म्हणजे इथल्या महिला सुरक्षित नाही आहेत आणि जे ओपन पीस आहेत, रस्ते आहेत, गटेरी आहेत, त्यांचा म्हणजे ते गटेरी वेळच्या वेळी स्वच्छ गटेरी तर केल्यात पण स्वच्छता होत नाहीये त्याची. ही स्वच्छता केली पाहिजे. जे ओपन पीस आहेत त्या ओपन पीस असेच पडून आहेत, त्याच्यामध्ये घाण वगैरे साचलेली आहे, तर ती स्वच्छ करून तिथे एखादं मंदिर किंवा वाचनालय असं काहीतरी किंवा चिल्ड्रन पार्क असं काहीतरी व्हावं. आणि तुमचं मत कुणाला राहील? माझं मत काँग्रेसलाच असणार आहे. कारण ते पॅनल कसं अनुभवी आहे आणि शिकलेले पण उमेदवार आहेत. ते नक्की आपले काहीतरी विकास करतील, बदल करतील अशी मला आशा आहे. नमस्कार. नमस्कार. नाव काय? दत्तात्रय ज्योतिबा पांडेकर. बर. गाव इथलं संजयनगर मध्ये. प्रभाग क्रमांक 11 मध्ये. काय स्थिती काय प्रभागाची? तिथे काय मनोज दादा हे एकमेव नगरसेवक आहेत. पहिल्यापासून त्यांचे काम वगैरे चांगले केलेले आहेत. बरं. आणि वार्डामध्ये भरपूर अडचणी वगैरे त्यांनी सोडवलेल्या आहेत. काय अडचणी होत्या सोडवल्या त्यांनी? काय सगळी कामं केलेली आहेत. कोण गोरगरीब असेल त्यांना सहकार्य करणे. म्हणजे काय म्हणतात ते संजयनगर मध्ये गुन्हेगारी वाढायला लागल्या? नाही, गुन्हेगारी काय नाही. मनोज साहेब आपल्यामुळे गुन्हेगारी काय वाढू शकत नाही. बरं. उलट त्यांनी कमी करायला. बरं. पण ह्या वेळेस निवडून मनोज दादा येणार फिक्स. भाजप की कमळ? कमळ. भाजप आणि कमळ एकच. काँग्रेस की कमळ? काँग्रेस कसं येणार, भाजपच येणार.
भाजप बघितले तर काँग्रेस जरा जोरात आहे आमच्या इथे. बर. काँग्रेस एक सर्वसाधारण कुटुंबातला व्यक्ती म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत? आमच्या अपेक्षा काय, वार्ड चांगला असावा, स्वच्छ असावा, गुंडगिरी नसावी वार्डात, पाण्याच्या समस्या असतील किंवा गुंडगिरी गटारी- म्हणजे ह्याचं क्राईम रेट चांगला हा, वाढलाय असं मग वाढलाय प्रमाणे. बाहेर तरुण पिढी बिघडत चालली आहे. बर. म्हणजे पोरांचे म्हणजे गांजा म्हणा, दारू म्हणा, ह्याच्या व्यसनारी लोक भरपूर गेलेत मुलं. ह्याच्यावर आळा आला पाहिजे काही तर. आता कोण ह्याला आळा बसवेल असं वाटतंय तुम्हाला? बसवलं तर खासदार विशाल दादा करतील काम. आता दोन नेतृत्व आहेत, एकीकडे मनोज सरगर आहेत, ते पण काँग्रेसचे होते काही काळ. आता काय होते काळात, पण त्यांनी काय केले ते करायचं त्यांनी केलंच. म्हणजे आता आता कोण निवडून आलं पाहिजे? आता खासदारचे पत्नी आली पाहिजेत, हर्षवर्धन बाबा, आणि येणारच ही गॅरंटी. तुमचं मत हाताला. विकास करतील का? विकास 101%. का तर ते खासदारची पुतणी आहेत आणि राजकीय वर्चस्व बी चांगला आहे आणि त्यांना काम करायची पद्धत ह्या बाकीच्या उमेदवारापेक्षा त्यांना घरालाच अनुभव आहे समाजकार्य करायचा. पण आता घराणेशाही फोपवायला लागली असं लोक म्हणतात घरांशी आहे, ती चुकीची समजूत आहे. ती फपुडीचा तुझा अग्नीत मुतणारी ती लोकांचा काय उपयोग नाही. म्हणजे आता जे काम करणारा माणूस एकच वार्डात नगरसेवक झाला तर हर्षवर्धन बाबाच.